स्थानिक बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खात परिसरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेच्या व्यासपीठावरून होऊ दे चर्चा या विषयामध्ये आपण शिवसेनेवर प्रेम करणारे शिवप्रेमी बांधवांनो, भाषणं खूप झाली, ऐकण्याची सुद्धा एक क्षमता असते. तर आता पाहुणे आले, बसलो आहोत तर उठायचं कसं हे मोठं संकट आहे तुमच्यापुढे. या ठिकाणी या व्यासपीठावर जिल्हा प्रमुख देवेंद्र घोडबोले, माजी जिल्हा प्रमुख बंडूभाऊ तागडेजी, या व्यासपीठावर आमचे सिनियर पूर्वाधिकारी हटवारजी, विशाल बरबेटीजी, आणि संविधानाच्या बाबतीत आग पाखड करण्याचा खूप प्रयत्न केला आमचे सहकारी मित्र साखरेजी. या कार्यक्रमासाठी मी यावं म्हणून सातत्यानं माझ्या संपर्कामध्ये असलेला आपल्या भागातील तालुका प्रमुख राजूजी वैद्य, रामटेक आणि या संपूर्ण भागातून आलेले सर्व पदाधिकारी बांधवांनो, एक विषय आहे चर्चेचा, एक विषय ऐकण्याचा. चर्चा व्हावी, कुटुंबामध्ये बैठका व्हाव्या, प्रत्येक पक्ष येतो, आपापला विचार ठेवतो, पण एक आपला आगळा वेगळा विषय होऊ दे चर्चा. लोकांच्या हृदयामध्ये काय दडलं आहे, लोकांना काय पाहिजे आहे, लोकांचं काय हिसकलं गेलंय, लोक बर्बाद कसे झाले, लोकशाहीला मारक व्यवस्था कोणी निर्माण केली, निर्माण करण्याचं पाप आणि कामही या राज्यामध्ये आणि या देशामध्ये झालं. प्रामुख्याने मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक छोट्याचं भाषण मी या ठिकाणी देईन, परंतु प्रहार केल्याशिवाय मी या गावातून जाणार. मला ठाऊक आहे की भाजपाला काय पाहिजे. युतीमध्ये अनेक वर्ष मी तुमच्या गावात आलो, मीही थोडे दिवसाचा खासदार होतो, लोकप्रतिनिधी कसा असावा हे मी जवळून पाहिलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं आपल्या माणसाकडून मतदान घेणं, खोटं बोलणं, रेटून बोलणं, विश्वासघात करणं, बर्बादीच्या उंबरठ्यावर समाजाला नेऊन उभं करणं आणि मालगुजारी म्हणून आपलं पद भोगणं, याच्या पलीकडे आपल्याला काहीच बघायला मिळालं नाही. आपल्या पदरात आलं ते फक्त दारिद्र्य. कुठे आहे माझा शेतकरी, कृषी प्रधान राज्यात आणि देशाचा शेतकरी, कृषी प्रधान प्रथम स्थानी पाहिजे असलेला शेतकरी आज खऱ्या अर्थानं दारिद्र्य रेषेखालीही गेलेला आहे. कसं जगावं हे द्वंद्व आहे. त्याच्या बाजारपेठा लुटल्या गेल्या आहेत, त्याच्या मालाला भाव मिळत नाहीये, त्याच्या शेताचे पाणीचं वाटप योग्य होत नाहीये, पाणीचं बिल किती येत आहे, इलेक्ट्रिकचे बिल गगनाला भिडलेले आहेत, भाव खाण्याच्या साध्या वस्तूंचे भाव ज्याच्यावर कधीही टॅक्स आपण बघितला नव्हता त्या सगळ्या वस्तूंवर आता टॅक्स लावलेला आहे. कुठे गेले डाळीचे भाव, कुठे गेले तेलाचे भाव, लोकांच्या ताटातून डाळ गायब झाली आहे, लोकांच्या ताटातून भाजी गायब झालेली आहे. लोकांनी कसं जगावं आणि कसं मरावं हे द्वंद्व लोकांच्या मनामध्ये असताना खऱ्या अर्थानं आम्ही आलो आहे होऊ द्या चर्चा या मथळ्याखाली तुमच्याशी संपर्क साधायला. माझे पक्षप्रमुख महाराष्ट्रातून आव्हान देत आहेत की चर्चा झाली पाहिजे, लोकांच्या मध्ये माझा शिवसैनिक गेला पाहिजे, त्याच्या हृदयाला स्पर्श केला पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे की काय चाललंय तुझं, कसं चाललंय तुझं, तुला आजची सरकार परवडते आहे का, हे सगळं झालं ते कसं झालं, हे सरकार आणली कोणी, हे सरकार आपल्या मतदानातून आली आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कलंकित करणारं, लोकशाहीला मारक व्यवस्था निर्माण करणारं काम आणि पाप रामाचं नाव घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने केलं. या पक्षातून फोडले, त्या पक्षातून फोडले, याला लाख रुपये दिले, त्याला कोटी रुपये दिले आणि मग वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बोंबलायला लागली आणि आम्ही सगळे बोंबलत होतो की 50 खोके एकदम ओके. गद्दार जिकडे तिकडे, पहिले शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी फोडली, फक्त सरकार पाहिजे. कोण रे भडवीचे तुम्ही? तुमच्या बापाची सरकार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं खऱ्या अर्थाने या देशाची चौकट कशी राहील, लोकशाही कशी नांदेल आणि राबेल, प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण देईल आणि हे संविधान या देशाला संरक्षणाची कवचकुंडला बहाल करेल, अशा पद्धतीची कार्यप्रणाली मित्रांनो, लोकशाहीला पोषक अशी कार्यप्रणाली आपण इथे राबवली. पण काय घडलं, कुठं बिघडलं, कुठं थांबलं? ज्याच्यावर नोटीस आले, ईडीचे, सीबीआयचे, इन्कम टॅक्सचे, याच्यावर आला होता ना. या कार्यालयात या बोलवते आहे, पोलीस स्टेशन, अटक, जमानती, 100 कोटी, 200 कोटी, ज्या बापांनी पाहिले होते एवढे कोटी. नोटीस देत जायचे एका पक्षाच्या आमदाराला, एका पक्षाच्या खासदाराला, आणि महिना 2 महिन्यामध्ये नोटीस देऊन एखाद्याला जेलमध्ये टाकायचं. अरे तिकडून जमानत होऊन आला रे आला की दुसऱ्या महिन्यामध्ये तो भाजपात. शिवसेनेचे 40 गेले आणि 10 अपक्ष.
50 गेले तर तेव्हा भाजपला सरकार बनवता आले. वाटलं की आता अपात्र होतील आमदार, म्हणून आता अजित पवारांना फोडलं. याच अजित पवारांच्या बाबतीत आमचे सहकारी सांगत होते 70,000 कोटीचा सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप या देशाच्या पंतप्रधानांनी लावला. एक 2-3 महिने झाले असतील. तो आला तुमच्याकडे, विषय संपला. आमच्यातले ते आमदार शिवसेनेचे 50 कोटी 100 कोटी. कोण? भावना गवळी यवतमाळची, 118-128 कोटीचा आरोप होता. पाहता पाहता एक फोन मला आला, माझ्या वकिलाकडे ती बसली होती, ती सांगत होती प्रकाश भाऊ अंतिम जय महाराष्ट्र. मी म्हटलं हे काय नवीन नाही, आम्ही ऐकतो आता 30-40 वेळा ऐकलं अंतिम जय महाराष्ट्र, अंतिम जय महाराष्ट्र. अरे भळव्या हो, अंतिम दिवस तुमचा आहे, अंतिम दिवस महाराष्ट्राचा असूच शकत नाही. ही शूरांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही बलशाली भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे. इथं माणूस कधी चिडत नाही, आणि चिडला तर कोणाच्या बापाला सुद्धा ऐकत नाही. शेतकरी म्हणून आम्हाला गरीब समजण्याची चूक कोणी करू नका. आंदोलन होतात शेतकऱ्यांचे, मग ते पोलिसांना सुद्धा थांबवता येत नाही. हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. ही ज्ञानेश्वराची भूमी आहे, ही तुकाराम महाराजांची भूमी आहे, ही राजसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे, ही भूमी आहे गाडगे महाराजांची, ही भूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांची. अरे जिकडे जाल तिकडे दर 2 जिल्ह्याला एक एक रत्न जन्माला आली. त्या संतांची जन्म आणि कर्मधर्म भूमी आहे. ही शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. त्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला नमन करत असताना बैमानं शोधण्याची आवश्यकता आहे. वेळ गेली तर ती कधी पुन्हा येत नाही, आणि वेळ चुकली तर ती माफही करत नाही. अच्छे बर्बाद होऊन जाल. भाजपाच्या कधी टाळ्या वाजवा, कधी ते काय लाटणं बेलणं घेऊन वाजवा, कधी मोबाईलचे लाईट दाखवा. अरे भडव्यानं सगळ्यात चुतिया बनवलं दुनियाला. हे सगळं वाजवून जर पोट भरलं असतं तर तेच वाजवत मागाचे काम आपण मागावरून जाऊन केले असते ना. त्यांना कशाला वेगळं काढलं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मित्रांनो, जातीपातीचं राजकारण खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षानं विष पेरण्याचं काम केलं. समाज 1 वेळा मूर्ख बनेल, समाज 2 वेळा मूर्ख बनेल. जातीच्या नावानं लढेल, जातीच्या नावानं बोंबलेल. आज आरक्षणाचा आपण सगळे विषारी विष बघतोय. ओबीसी समाज एकवटलाय, तो ओरडतोय आमच्यातलं आरक्षण कोणाला द्यायचं नाही. तिकडे मराठा ओरडतोय, बोंबलतोय की आम्हाला हक्काचं आरक्षण द्या, आमच्यात गरीब आहे. छोटे छोटे लोक, धनगर लोक किती वेळा खोटं बोलले. या संपूर्ण देशामध्ये पहिला नारा दिला होता आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी, या देशातल्या कोणत्याही जातीचा असू दे त्याच्या पोटाची गरिबी तपासा. तो गरीब आहे का? खायला नाही का? मजुरी नाही का? उत्पन्नाचे साधन नाही का? जितके पोरा तितके बेरोजगार आहेत, शेती नाही, हातात काम धंदे नाही, अशा कुटुंबाला आरक्षणाची गरज आहे. पोट तपासून आरक्षण द्या आणि या देशामध्ये एक संगता निर्माण करा. हे कोण बोललं होतं? सर्वात पहिले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलले होते. तेव्हा काही लोक हसले होते, काही लोकांनी टिंगल केल्या होत्या. आज सगळे हातावर हात देऊन बसलेले आहेत. तुला आरक्षण जास्त मिळतं की मला आरक्षण जास्त मिळतं. अरे सवलतीवर देश जगू कसा शकतो? श्रमाला प्रतिष्ठा जिथपर्यंत मिळत नाही, शेतीला भाव मिळत नाही, त्याच्या कर्तृत्वाला स्थान मिळत नाही, समाजामध्ये गौरव आणि लौकिकता त्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून कृषीप्रधान देशाच्या शेतकऱ्याला आम्ही विसरलो. या देशाची अर्थव्यवस्था बोटावर मोजण्यासारख्या पुंजीपतीयांनी तहस करून टाकली. शेतकऱ्यांनी नाही. शेतकरी राबला, काल राबला, आज राबला, उद्याही राबणार आहे. तो राबतो आहे, रक्ताचं पाणी करतो आहे. कुटुंबाची कुटुंब बर्बाद झाली, मात्र त्यांनी आपली शेती सोडली नाही. ही माझी माय आहे, ही माझी अन्नदाता आहे. मी अन्न कमवतो माझ्यासाठी नाही, देशाच्या नागरिकांसाठी. आणि देश ज्याच्यावर चालतो तो अन्नदाता मी आहे. या गर्वानं, या घमंडानं, या इराद्यानं आणि या पक्क्या विश्वासानं त्यानं शेती कधी सोडली नाही, तो शेतीच्या कधी दूर गेला नाही. आपण काय केलं? या देशामध्ये चर्चा झाली पाहिजे. या देशामध्ये लोकांनी 1,000 कोटी लुटले, 2,000 कोटी लुटले, 9,000 कोटी लुटले, 10,000 कोटी लुटले. लोकांनी एवढा पैसा लुटला, त्याच्यात एकही शेतकरी नव्हता, एकही गरीब माणूस नव्हता, एकही छोटा मोठा उद्योजक नव्हता. कोण होतं? हे सगळे भाजपाचे फंटर. या भडव्यांनी जितके पैसे लुटले त्या लोकांना या देशाच्या पंतप्रधानानं अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे. या देशाच्या सरकारनं, मोदीच्या सरकारनं 11 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं आणि आम्ही गप्प बसून राहिलोय. 11 लाख कोटीचं कर्ज शेतकऱ्यांच्या पदरामध्ये मुठभर जरी टाकलं असतं ना तरी सगळा समाज सुखी झाला असता. ते झालं नाही. पाश्चिमात्य हमले आले. या देशाला आणतो, त्या देशाला आणतो. थोड्या दिवसाच्या पहिले G20 आली होती, नागपूरला C20 आली होती, बरोबर.
C20 म्हणजे G20 जे आहे, 20 देश एकत्र आले, एकामेकाला व्यापारामध्ये आम्ही सहयोग करू, संरक्षणामध्ये सहकार्य करू असं बोलत बोलत 20 देश एकत्र आले. त्यांचे पंतप्रधानांनी, राष्ट्रपती एकत्र आले. त्या देशातल्या सार्वजनिक ज्या संस्था आहेत, सेवाभावी संस्था, त्यांचे प्रतिनिधी म्हणजे C20 नागपूरला आले. सिव्हिल लाईन मध्ये सगळीकडे नीटनेटकं लाईट, इलेक्ट्रिक खांब, त्याच्यावरती लाईट, त्याला चुना, भिंतीला चुना, नाला दिसला की तिथे पडदा. आणि नागपूरच्या सगळ्या झोपडपट्ट्या लपून ठेवल्या होत्या, सगळ्या झोपडपट्ट्या. आली C20, 100-200 कोटी रुपये माती मोल करून टाकले. नागपूरच्या पदरात विकासामध्ये किती रुपये आले आतापर्यंत? या देशामध्ये G20 झाली. एकाही देशाने आपल्या भारतामध्ये कोणताही उत्पादन आणि कोणताही उद्योग आणि कोणती आर्थिक व्यवस्था मदतीसाठी किंवा या देशाला पुढे नेण्यासाठी आली नाही. तर मग G20चं सोंग आणायचं आणि आपलं सगळं पाप लपवायचं. आपल्या मुख्य चर्चा आता बाजारातून संपल्या पाहिजे म्हणून ही नौटंकी होती मोदींची. मोदींच्या भ्रष्टाचार काय कमी आहेत? आयुष्यमान योजना आणली. आयुष्यमान योजना ना, 5 लाख रुपयापर्यंत गरिबांना कुठेही आरोग्याची सेवा लागली तर सरकार करेल 5 लाख कोटी. माझ्या अपेक्षा आहे तुमच्या सगळ्या लोकांकडून, परंतु माझ्या अपेक्षा सर्वात जास्त या गावाच्या तरुणांकडून आहे. जो शिकला आहे, जो खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा देऊ शकतो, समाजाला दिशा दाखवू शकतो, समाजापुढे बोलू शकतो, त्याचं दुःख हेरू शकतो, तो त्याच्यावर चर्चा करू शकतो, समाजामध्ये परिवर्तनाची ताकद ठेवू शकतो. त्या शिकलेल्या तरुणांनी, मित्रांनो, हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही बोललात तर समाज बोलेल, तुम्ही दिशा दाखवाल तर समाज पुढे जाईल. तुम्ही बोलला नाही, तुम्ही मुका राहिला, हा समाज बर्बाद होऊन जाईल आणि त्याचं पाप मित्रांनो तुम्ही शिकलेल्या तरुणांच्या नावे नोंदवण्यात येईल. याद राखा, तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला समजावं लागेल. आयुष्यमान योजना आली, 5 लाखापर्यंतचं कर्ज नाही तर निशुल्क तुम्हाला आरोग्याची व्यवस्था देऊन बोलल्या गेलं. काय झालं? संसदेत चर्चा आली, देशाची मीडिया बोलली, हिंदी मीडिया बोलली, मराठी मीडिया बोलली, आणि याच्यात मोठं करप्शन झालं आहे आणि सगळीकडे वर्तमानपत्र रंगली. मात्र कानावर जू सुद्धा रेंगली नाही मोदींच्या. त्यांनी बघितलं नाही, असं केलं. काय झालं होतं? एका नंबरवरून मोबाईलच्या एक आयुष्यमान कार्ड बनवण्याचं काम होतं. एक कार्ड एका मोबाईलवर. 8 नंबर आहे ना, 8 नंबर असे 10 आकडे टाका पुढं, एक मोबाईल नंबर झाला. त्याच्यावरून 3.5 लाख कार्ड बनले. 3.5 लाख असे 2 नंबर होते. एक 9 होता पहिला आणि बाकीचे 8 नंबर आहेत. ते नंबरच लागत नाही. त्यांनी बनवले 3 लाख. या देशामध्ये मित्रांनो जे मोबाईल नंबर अस्तित्वात नाही, एका मोबाईलवरून 10-10 लाख लोकांनी आयुष्यमान कार्ड बनवलं आणि 5 लाखाच्या योजना लाटून टाकल्या. आम्ही तुम्ही आंध्रासारखे बघण्याच्या पलीकडे काहीच करू शकलो नाही. टीव्हीवर आलं, पेपरला आलं, वाचलं, पण आम्ही बोललो नाही. हा भ्रष्टाचार कमी आहे? भारतमाला नावाची योजना आली. या देशामध्ये 75,000 कोटी किलोमीटरचे रस्ते, 75,000 किलोमीटरचे रस्ते बनवण्याचा उपक्रम सुरू झाला. आणि त्या रस्त्यांमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं 15 कोटी रुपये एका किलोमीटरचा खर्च होता. 15 कोटी रुपयाच्या जागी या मोदीच्या सरकारने काय केलं तर 25 कोटी रुपये प्रति किलोमीटरचा भाव लावला. 75,000 किलोमीटरचे रस्ते बनले. महाराष्ट्रातही बनले, केरळात बनले, आंध्र प्रदेशमध्ये बनले, मध्य प्रदेशमध्ये बनले. ठेकेदार कोण? ठेकेदार एकच, अडाणी ग्रुप. कुठं अडाणीचं दुसरं नाव, कुठं अडाणीचं तिसरं नाव, पण तू सगळे ग्रुप अडाणीचे. आणि या अडाणीने ते काम घेतलं. जे काम 15 कोटी एका किलोमीटरला लावायचे होते तिथे 25 कोटी लावले. प्रति किलोमीटरला 10 कोटी रुपये बाजूला केले. 75,000 किलोमीटरचे रस्ते बनले. 75 लाख कोटी, बरोबर ना? 7.5 लाख कोटी झालं करप्शन. चर्चा होत नाही. मोदींनी सांगितलंय ना, म्हणून चर्चा होत. असे अनेक उदाहरणं मित्रांनो माझ्याकडे आहे, परंतु ऐकण्याची क्षमता कोणामध्ये आहे? किती वेळ तुम्ही ऐकणार आहेत? एक माझं कीर्तन काय तर आता खऱ्या अर्थाने या देशामध्ये, या राज्यामध्ये वारकरी संप्रदाय झाला, महानुभाव संप्रदाय झाला, एक पंथी संप्रदाय झाला, अनेक पंथ झालेत. 5 महाराष्ट्राचे प्रमुख पंथ ओरडत होते. कुठे वारकरी येत होता, कुठे तुकारामाची गाथा येत होती, कुठे संतांच्या वीरांचे विचार येत होते. आणि ते सगळे विचार चालत असताना महाराष्ट्रामध्ये स्त्रीचं खऱ्या अर्थानं मान सन्मान कसा राखायचा, तरुणांचा मान सन्मान कसा राखायचा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान कसा लावायचा, रात्रंदिवस कीर्तनाचे धडे आणि कीर्तनातून संस्कार देणारा माझा महाराष्ट्र
अपंगू कसा झाला, आता कुठे विचार कमी पडले आहेत, हे गीता कुठे कमी पडली. महाराष्ट्राचे नागरिक आहेत, महाराष्ट्राचा विकास किती झाला हा तुमच्या डोळ्यापुढे आहे. आणि जर विकास झालाच नसेल, कुठले उद्योग आलेच नसतील, बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं नसेल, रोजगार स्वयंरोजगाराची साधनं मिळाली नसेल, शेतकरी बर्बाद झाला असेल, सिंचनाची साधनं अपुरी पडत असतील, वीज जिकडे जाल तिकडे लुटते लोकांना. आणि म्हणून असं सगळं चित्र असताना, या महाराष्ट्रामध्ये अराजकता असताना, मित्रांनो माझा खरा प्रश्न आहे की या महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज कशासाठी झालं? तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज कुणी काढलंय? हे कर्ज, या कर्जातून महाराष्ट्राला काय मिळालं? कुठे संपदा निर्माण झाली? कुठे गौरव झाला या महाराष्ट्राचा? आणि काहीच जर पदरात पडलं नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओरडावं लागेल की माझ्या महाराष्ट्रावर जिथला मी मतदार आहे, ज्याचा मी मालक आहे, तिथे 9 लाख कोटीचं कर्ज कशासाठी? शाळा विकल्या बैमानांना तुम्ही. मराठी शाळा डबघाईस आणल्या. मराठी शाळेमध्ये पोरं येत नाही, आले तर अच्छ दर्जेदार शिक्षण नाही, फी नाही आहे तिथे, खिचडी फुकट आहे, शाळेचा गणवेश फुकट आहे, पुस्तकं फुकट आहे, पण पोरच येत नाही. का? तर शिक्षण आहे आउटडेटेड, जुनं. ज्या शिक्षणाचा या राज्याला आता कुठलाही उपयोग होणार नाही. एकीकडे आपलं हक्काचं सरकारी शिक्षण डबघाईस आणलं, बर्बाद केलं, शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे काय केलं? सीबीएसईच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, पुंजीपत्यांच्या शाळा, द्या 500 रुपये, द्या 1000 रुपये, द्या 2000 रुपये. शाळेने धंदा लावला, तो धंदा जोमात सुरू आहे. आणि माझा धंदा शाळेचा ऑक्सिजनवर आहे. ही विषमता निर्माण करण्याचं पाप कोणी केलं? किती लिफाफे तुम्हाला महिन्याचे येतात, किती करोड रुपये तुम्ही वर्षाला घेतात या इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून. आणि म्हणून मित्रांनो, हे चर्चा झाली पाहिजे, याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. मंत्र्याच्या गाडीला आडवं झालं पाहिजे. लाल दिव्यातला मंत्री ज्या दिवशी महाराष्ट्राची बेईमानी करून रस्त्याने पडताना दिसेल, तो खरा लोकशाहीचा साजेल असा महाराष्ट्राचा दिवस आहे. मित्रांनो, तुम्ही उठणार आहात की नाही? आम्ही उठवायला आलो, तुम्हाला साथ द्यायला आलो, तुमच्याशी चर्चा करायला आलो. तुम्ही माझा परिवार आहे, आपण एका परिवारातले लोक आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही. आमचं इथं दुखते आणि म्हणून आम्ही पेटून उठतो आणि म्हणून लोकांपुढे येतो. चर्चा तर होईल. आता महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे ग्रह खाता आहे त्या देवेंद्र फडणवीसांना सांगा की कधीतरी कायद्यावर बोला. रोज चाकू, रोज कोणाच्या तरी पोटात जातो, रोज बलात्कार होतो, रोज माय भगिनींची बेबरू होते, रोज लुटालूट होते. या नागपूरमध्ये अराजकता निर्माण झाली. कशाला भिजू टाकायला बनवलं गृहमंत्री? आणि म्हणून कायद्यावर बोलले जात नाही. आणि म्हणून कोणी काय केलं मला याच्यावर बोलायचं नाही. जिकडे जाल तिकडे गडकरींचे रस्ते दाखवतात. हा महामार्ग बनवला, तो महामार्ग बनवला. अरे करोडो रुपये, लाखो रुपये लुटून टाकले तुम्ही या देशाच्या रस्त्यांचे. आणि गडकरी साहेब, आता तरी खोटं बोलणं थांबवा. तुम्ही जो रस्ता दाखवताय ना आम्हाला हायवेचा, तो रस्ता आमचा नाहीये, तो रस्ता तुमचाही नाहीये. दर 50 किलोमीटरवर एक ठेकेदार आणला, 500-500 कोटी रुपये त्यांनी कर्ज उचललं. त्या कर्जातून तो रस्ता बनला. तो रस्ता त्या कर्जामध्ये ज्या बँकेतून कर्ज घेतलं त्या बँकेत तो गहाण आहे. त्या रस्त्यावर चालायचं असेल, गाडीत बसावं लागेल आणि दर 50 किलोमीटरवर लागलेला जो गेट आहे ना, टोल गेट, त्या टोल गेटवर रोज रोज पैसे द्यावे लागेल. जितक्या वेळा जाल तितके वेळा पैसे देत जा. मग तो पैसे देऊन त्याच्यावर चालतो. तो रस्ता तुमच्या माझा मालकीचा कसा असू शकतो? तो सरकारचा कसा असू शकतो? तुम्ही किती लुटणार आहात? 30-30 वर्ष, 40-40 वर्ष तुम्ही त्याला ठेका देऊन टाकलेला आहे. हा आपला गप्पा त्या खासदार होती काही इंचातनं फुटात. आम्ही सगळ्यांनी श्रम केले, निवडून आणला. अरे जीव दुखतो. तुला जे शिवसेनेनं दिलं ना भडव्या, ते कोणीही देणार नाही. खाली डमरी वाजून मतदान मिळत नाही. आता ये निवडणुकीमध्ये तुला दाखवतो. चारही मुंड्या मातीमोल केलं नाही तर नावाची शिवसेना आणि नावाचे आमच्यासारखे कार्यकर्ते नाहीत. तुझा प्रचार करू ना, तुझ्याशी हिशोब होईल ना, तुझ्या गाडीला आडवं होऊ ना. आम्ही विचारू ना की कोणाचं काय चुकलं ते जाऊ दे, पण तू खासदार होता, 2 वेळा निवडून आला होता, 1 वेळा हरला होता. तुला कधी विचारलं नाही तू कुठल्या समाजाचा आहे, तुला कधी विचारलं नाही तू कुठल्या पक्षात होता, ज्या पक्षात इतके वर्ष होता त्या पक्षाने तुला काही दिलं नाही, हे कधी उद्धवजींनी विचारलं नव्हतं. आम्हाला आदेश आला, उमेदवार दिला, जे निवडून आणा, चांगला माणूस आहे, गरीब माणूस आहे, पण कोणालाच ठाऊक नव्हतं की आतल्या गाठीचा बिलंदर हा उद्या आपल्या बोकांडी बसणार आहे. म्हणून बसला बोकांडी. आता याच्या पुढे कधी लोकप्रतिनिधी याच्या पुढच्या जीवनात कधीच तो बनू शकणार नाही. कोणत्याही पक्षात जाऊ दे, शिंदेच्या पक्षात जाऊ दे, नाही तर भाजपाच्या पक्षात जाऊ दे, या भाजपाला लोक विचारणार आहेत. ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालणारे
वीज निर्मिती केंद्रातले सगळे ठेकेदार बोंबलतायत आणि बावनकुळे काय करतो? विकासाच्या बोंबा करतो, आमच्या पक्षप्रमुखांना उतरून बोलतो. एक नंबरचा चोरटा माणूस आहे, एक नंबरचा चोर. ज्याला ज्याला ठेकेदारीत काम लावलं त्या प्रत्येक माणसाकडून 2-2, 3-3 लाख रुपये. आता तर युनियन बोंबलायला लागल्या, पेपरबाजी झाली. त्याची इन्क्वायरी आज नाही होणार, आता सत्ता जाऊ द्या, शोधून काढणार आहोत त्यांना आम्ही, शोधून. लक्षात ठेवा, आज दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस अजून कोणाचा असेल, परवा दिवस अजून कोणाचा असेल. त्या जागीर नाहीये लोक, ही सगळी सत्ता ही जागीर आहे लोकांची, ही जागीर आहे संविधानानं दिलेल्या अधिकाराला बहाल केलेल्या या महाराष्ट्राच्या कवच कुंडलाची. आणि म्हणून मित्रांनो, बदला घेणाऱ्या येणाऱ्या वेळेला आपण जागरूक राहायला पाहिजे. आपण विचारलं पाहिजे बावनकुळेंना की या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आपण काय करता. मी तर ओरडलो, तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी उठून खऱ्या अर्थानं केंद्राची एक योजना आली होती, राज्याची एक योजना आली होती की प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याला त्याच्या इलेक्ट्रिक पाहिजे अशा पाण्याच्या जिथे विहिरी असतील, बोरवेल असतील, तिथपर्यंत तुम्हाला 10 खंबे इलेक्ट्रिकचे दिले होते. त्याला डीपी लावून दिली होती. 2018 मध्ये ती आली होती योजना. अजूनही त्याचे काम सुरू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 10,000 लोकांना ते सगळे योजना भेटल्या. त्या प्रत्येक योजनेवर मी बोललो होतो, आजही बोललो होतो, उद्याही बोलणार आहे. या 8-10 दिवसामध्ये माझी तयारी झालेली आहे. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन पत्रकार परिषद घेणार आणि त्याला हिशोब विचारणार आहे की त्या खंब्याला शेतकऱ्याच्या धुऱ्यावर 10 खंबे नेऊन उभं करायचे, डीपी लावायचे आहे. त्या प्रत्येक खंब्याच्या खाली कॉन्क्रिटिंग टाकायचं, कॉन्क्रिटिंग. तो खंबा तिरपा नाही झाला पाहिजे, तो खंबा पडला नाही पाहिजे. पावसाळ्यात माती राहते, ओली माती, तो त्याचा बॅलन्स सांभाळू शकत नाही. आणि म्हणून एवढा मोठा खर्च सरकारने केला. या वस्तादने काय केला, याच्या डिपार्टमेंटला सांगून 1500 कोटीची योजना मातीमोल करून टाकली. 750 कोटीचं करप्शन बावनकुळेच्या मंत्रिमंडळाने केलं. आणि बावनकुळेने काय केलं, सरळ आदेश देऊन टाकला, गड्डा खोदा आणि शेतकऱ्याचा खंबा मातीत नेऊन उभा करा. एक पाऊस पडला की तो खंबा किरपा होतो, तो खंबा उजवीकडे वागतो, तो खंबा कुठेतरी झुकतो, तुटतो आणि लोकांना नको त्या सगळ्या संकटाला सामोरे जावे लागते. एवढी लुटालूट महाजन कोणी केली, ज्याचा मंत्री बावनकुळे होता. हा एक विषय नाही, असंख्य विषय आमच्याकडे आहेत. आम्ही आता बोलणं सुरू करतोय. 2024 निवडणुकीचं वर्ष, लोकसभेचं वर्ष, तेव्हा शेतकरी बांधवांनो, आपण ग्रामीण भागातले नागरिक आहोत. मी प्रत्येकाला सांगेल, चूल आणि मूल नाही मातांनो, आता हातामध्ये रणरागिणीचं रूप धारण करून रस्त्यावर येऊन बोलावं लागेल. कुटुंबाला चुकीच्या मतदानाला जाऊ देता कामा नये. तुम्हीच आता खऱ्या अर्थानं कुटुंबाची उद्धार करता आहे. तुम्ही समाजाची चालक मालक आहे. तुम्हाला शिवराय घडवायचा आहे, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर घडवायचं आहे, तुम्हाला सावरकर घडवायचे आहे, तुम्हाला वेगवेगळे थोर महात्मे आणि चारित्र्य जर या संपूर्ण महाराष्ट्राला देऊन या महाराष्ट्राला चारित्र्य संपन्न सामर्थ्य जर द्यायचं असेल तर तुमच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. आणि मग तुम्हाला उठून सांगावं लागेल की आम्हाला महागाईचे चटके भोगता भोगता आमचं कुटुंब बर्बाद झालं. आमच्या तरुणांना नोकऱ्या नाही, कारखाने येत नाही, उद्योग येत नाही, आले तर आम्हाला नोकऱ्या मिळत नाही. आमचे मुलं बाळ शिकून दारूचे गुंत्यांवरची गर्दी वाढवत आहेत. दारू आणि पान टपरीवरची गर्दी वाढवणारे तरुण जर निर्माण झाले, या देशाच्या खऱ्या अर्थानं मालक चालकाचं काय? कुठे गेले आमच्या गावातले आखाडे, व्यायामशाळा कुठे आहेत? कसे तरुण पोरं तयार होतील? या गावचे संरक्षण करता कसे निर्माण होतील? आखाडे बंद झाले आणि हातात देशी दारूचे पव्वे दिले. जिकडे जाल तिकडे समाज दारूमध्ये लोळण्याचं पाप होते आहे. हे पाप या देशामध्ये कोणी केलं? आणि मोदींचे प्रचाराच्या वेळेला आम्ही येऊच आणि याच्या आधी पण येऊ आणि वेळोवेळी येऊन सांगू, एक नव्हे 50 मोठमोठाले हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार मोदींच्या काळात झाले आहे. मोदी मूर्ख बनवणं बंद करा. मोदी आम्ही चुतीये नाहीये, आम्ही अशिक्षित नाहीये, आम्ही अनपढ नाही. शेतकऱ्यांचे मुलं असलो तरी आम्हाला आता बोलता येते. न बोलता तुम्ही आम्हाला राम दाखवला, तुम्ही आम्हाला कृष्ण दाखवला, तुम्ही आम्हाला जन्मभूमी दाखवली. आम्ही आंदोलन केले, असंख्य कुटुंबातले लोक तरुण आम्ही गमावले. त्या तरुणांना कधी तुम्ही पुन्हा कधी वाट बघितली नाही. तुम्ही लढवत गेले. कधी मुसलमानाचे भोंगे उतरा, तर कधी दलितांना हे करा, कधी हिंदूंना हे झालं आहे. तुम्ही जिकडे तिकडे धावत देण्याचे काम केले. तुमची जादू 1 वेळा चालली, तुमची जादू 2 वेळा चालली. तुम्ही देशाला मूर्ख बनवलं, देशाचे तुम्ही पंतप्रधान झाले. आता पुरे झाला हा धंदा राजकीय. आता खऱ्या अर्थानं उठाव झाला पाहिजे, उत्कर्षासाठी उठाव झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्यायासाठी, शेतकऱ्याच्या तरुणाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी. आणि मित्रांनो, आता जो कोणी येईल, आम्ही गेल्यावर बाकीचे भडवे येतील, चोर ते सांगतील,
ते शिवसेनावाले ते ओरडत होते, ते चूक सांगत होते, ते खरं सांगत होते, जे जे बोलेल त्यांना बोलू द्या, मात्र तुम्ही तटस्थ पद्धतीनं सांगा हे गाव मूर्ख नाही, हे गाव आता मतदान देणार नाही, या गावाने महागाईचे चटके भोगलेले आहेत, तुम्ही आमच्या दुःखासुखात कधी आले नाही, निवडणुकीच्या वेळेला जे जे तुम्ही केलं ते सगळा खेळ तुमचा तुम्हाला लकला, याच्या पुढे गावात येणे नाही, याच्या पुढे गावात तुम्ही फिरणे नाही, तुम्ही गावाची कवच कुंडल बना, तुम्ही संरक्षण प्रदान करा, या गावाला बोलके व्हा, चळवळी करा आणि खऱ्या अर्थाने एकामेकाला आलिंगन देऊन आम्ही एक कुटुंब आहोत, एक गाव म्हणजे या उदात्त भावनेनं आपण संघर्षासाठी उभे व्हा, एवढंच मी या ठिकाणी सांगेल मित्रांनो. अभी नाही तो कभी नाही. एक निवडणुकीची चूक झाली, चुकीचे लोक निवडून आले तर 5 वर्ष चूक तुम्हाला दुरुस्त करता येत नाही, लक्षात ठेवा. 5 वर्ष. 25 वर्षाचा पोरगा 30 वर्षाचा होतो, वयाचे वय निघून जाते आणि एक पिढी बर्बाद होऊन जाते, एक पिढी खऱ्या अर्थानं बर्बादीच्या उंबरठ्यावर उभी होते, व्यसनाला समाज लागून जातो. 5-5 वर्षाचे चुकलेले गणित परवडणारे नाहीत. भावनात्मक जातीपातीला मानून तो माझ्या जातीचा आहे म्हणून मतदान देऊ दे, तो श्रीमंत आहे म्हणून मतदान देऊ दे, तो आपल्या गावामध्ये काही मंडळांना पैसे देतो आणि म्हणून चंदा देतो म्हणून त्याला मतदान देऊ दे, ह्या चुका पुन्हा पुन्हा करू नका. जो जो देतो ते घेऊन टाका, ते आपल्या लुटीतलं आहे. मात्र मतदान आपलं जर चुकीच्या मार्गाने गेलं तर आपण संविधानाशी बैमानी केली, बाबासाहेबांशी बैमानी केल्याचं पाप होईल. हे चूक मित्रांनो होऊ देऊ नका आणि आपल्या भवितव्याची राख रांगोळी करू नका. उठावासाठी, उठा बचावासाठी, उठा राष्ट्राच्या उन्नतीसाठी, उठा लोकशाहीला संरक्षणाची कवच कुंडल बहाल करण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.